ओम शांती. आज आहे 2/10/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, सर्वात गोड शब्द बाबा आहे. तुमच्या मुखातून सदैव बाबा बाबा निघत राहावे. सर्वांना शिवबाबांचा परिचय देत राहा. प्रश्न आहे, सतयुगामध्ये कोणताही मनुष्यच तर काय, परंतु प्राणी देखील आजारी पडत नाहीत असे का? उत्तर आहे, कारण संगम युगावर बाबा सर्व आत्म्यांचे आणि बेहद सृष्टीचे असे काही ऑपरेशन करतात ज्यामुळे आजाराचे नामोनिशाणही राहत नाही. अशी सारी सृष्टी आजारी आहे. या सृष्टीमध्ये मग दुःखाचे नामोनिशाणही राहणार नाही. इथल्या दुःखांपासून वाचण्यासाठी खूप खूप बहादूर बनायचे आहे. गीत आहे, तुम्हे पाके हमने जहान पालिया, जमी तो जमी आसमा पालिया. ओम शांती. डबल देखील म्हणू शकता. डबल ओम शांती. आत्मा स्वतःचा परिचय देत आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. आमचे निवासस्थान शांतीधाम मध्ये आहे आणि बाबांची आपण सर्व संतान आहोत. सर्व आत्मे ओम म्हणतात. तिथे आपण सर्व भाऊ भाऊ आहोत. मग इथे भाऊ बहीण बनतो. बाबा म्हणतात, तुम्ही मला रावण राज्यात विसरून जाता. रावण शत्रू आहे म्हणून दरवर्षी भारतवासी त्याला जाळतात आणि ज्या देशामध्ये भारतवासी जास्त आहेत तेथे सुद्धा रावणाला जाळत असतील. दसरा सुद्धा साजरा करतात. तर मुलांनी समजून सांगायचे की आता रावणाचे राज्य सर्व विश्वावर आहे, केवळ लंकेवर नाही. विश्व तर खूप मोठे आहे. आता साऱ्या दुनियेमध्ये रावण राज्य आहे. बाबा येऊन त्याला रामराज्य किंवा ईश्वरीय राज्य बनवतात. शिवबाबा म्हणतात, नेहमी बाबा बाबा म्हटले पाहिजे. बाबा म्हटलं की बाबा या शब्दामध्ये सर्वात जास्त गोडवा आहे. शिवबाबा उच्च ते उच्च आहेत. बाबा म्हणतात, मामेकम म्हणजे मज एकाची आठवण करा. बाबा आलेले आहेत असुरांना देवता बनवण्यासाठी. बाबा येऊन आपल्याला सत्य कथा ऐकवत आहेत. बाबाशिवाय कोणीही सत्य सांगू शकत. आणि बाबा म्हणतात, जेव्हा तुमच्या अवस्थेमध्ये गडबड असेल तेव्हा आनंदाची गाणी लावली पाहिजेत. 6-8 अशी आनंदाची गाणी ठेवली पाहिजे. मायावी वादळं तर खूप येतील. त्यावेळेस आपण हे गीत ऐकले पाहिजे आणि आपला आनंद आपण वाढवला पाहिजे. बरेच मुलं बाबांना सांगतात, बाबा आम्हाला मायाची वादळे येतात. बाबा म्हणतात, तुम्ही छान छान आनंदाची गीते लावा आणि आनंद वाढवा. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारण करण्यासाठी मुख्य सारांश आहे. पहिली पॉइंट आहे, सतच्या सोबत परत जायचे आहे. त्यामुळे नेहमी सत्यवादी होऊन राहायचे आहे. कधीही खोटं बोलायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, आपण ब्रह्माबाबांची मुले आपसामध्ये भाऊ बहिणी आहोत. त्यामुळे कोणतेही क्रिमिनल ऍक्ट म्हणजे विकारी कृत्य करायचे नाही. भाऊ भाऊ आणि भाऊ बहीण या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नात्याचे भान राहू नये. आजचं वरदान आहे, आठवणीच्या बळाने आपल्या आणि दुसऱ्यांच्या श्रेष्ठ पुरुषार्थाच्या
गती विधीला जाणणारे मास्टर त्रिकालदर्शी भव. आठवणीच्या बळाने आपल्या आणि दुसऱ्याच्या श्रेष्ठ पुरुषार्थाच्या गतिविधीला जाणणारे मास्टर त्रिकालदर्शी भव. स्पष्टीकरण आहे. जसे सायन्सवाले पृथ्वीवरून स्पेसमध्ये जाणाऱ्यांच्या प्रत्येक गतिविधीला जाणू शकतात, तसे तुम्ही त्रिकालदर्शी मुले सायलेन्स अर्थात आठवणीच्या बळाने आपल्या आणि दुसऱ्यांच्या श्रेष्ठ पुरुषार्थाच्या किंवा स्थितीच्या गतिविधीला स्पष्टपणे जाणू शकता. दिव्य बुद्धी बनल्यामुळे, आठवणीच्या शुद्ध संकल्पामध्ये स्थित झाल्यामुळे त्रिकालदर्शी भवचे वरदान प्राप्त होते आणि नवीन नवीन प्लॅन प्रॅक्टिकलमध्ये आणण्यासाठी स्वतः इमर्ज होतात. आजचं बोधवाक्य आहे, सर्वांचे सहयोगी बना तर स्नेह स्वतः प्राप्त होत राहील. सर्वांचे सहयोगी बना तर स्नेह स्वतः प्राप्त होत राहील. आजचा अव्यक्त इशारा आहे, स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्पष्टीकरण आहे, कोणीही असे म्हणू शकत नाही की आम्हाला तर सेवेचा चान्स मिळत नाही. कोणी बोलू शकत नाहीत तर मनसा वायुमंडलाद्वारे सुखाची वृत्ती, सुखमय स्थितीद्वारे सेवा करा. तब्येत ठीक नसेल तर घरी बसून देखील सहयोगी बना. फक्त मनसामध्ये शुद्ध संकल्पांचा स्टॉक जमा करा. शुभ भावनांनी संपन्न बना. ओम शांती.